हो का कायम साधा तर वडापाव करूनच खातो, पण नाशिकचा फेमस असा आहे ही उलटा वडापाव. आज आपण ती करणार आहे घरच्यांसाठी खास. आपण वडापाव करतो कसं करतो, वडा तळतो आणि पावात घालून खातो. पण ही उलटा वडापाव तसा नाही. आपल्याला काय हो का आता नाशिकला जाणं होत नाही, लेकरा बाळांना शाळेला सुट्ट्या लागल्या त्या, असं काहीतरी घरच्या घरी करून घालावं त्यांना म्हणूनसाठी आज मी उलटा वडापाव केला आहे बघा. हे का वरनं असं कडक 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 झालं आहे, आतनं असं मऊ झालं आहे खायला. ही वडा खायला लई छान लागते. तुम्ही सुद्धा एक वेळ नक्की करून बघा. शेंगदाणे तर भाजून घेतले, तर एवढं लसूण टाकते, चवीपुरतं मीठ, 1 चमचा तांबडी चटणी टाकते, थोडीशी जिरी टाकते. ही करणार आहे शेंगाची चटणी. आपण ही मिक्सरला बारीक करून घेते. पुदिना टाकून घेते, पुदिन्याची चटणी करायची. एवढं आलं टाकते, 4-5 मिरच्या टाकते, एवढं लसूण टाकते, थोडीशी साखर टाकते, अर्ध लिंबू पिळून घेते. थोडं डाळ आहे तर डाळ बी टाकून घेते. मिक्सरला बारीक करते. बारीक होईना थोडं पाणी टाकते, कोथिंबीर टाकते, 1 चमचा चटणी टाकते, हळद टाकते, ओवा हातावर चोळून टाकते, चवीपुरतं मीठ टाकते. सगळ्या गुटळ्या अशा मोडून घ्यायच्या. घट्ट झालं पीठ पातळ करायचं, थोडं पाणी ओतायचं. सोडा टाकणं नाही ह्यात, खायचा सोडा मी नाही टाकला. तो मला टाकायचं तर टाका तुम्ही. असं पीठ करायचं. कढई थोडी तेल वतते, जिरे बी टाकते, आलं लसूण हिरवी मिरची बारीक केली, कढीपाला थोडा तोडून टाकते, लिंबू पिळते, कोथिंबीर टाकते, हळद टाकते, बटाटा हाताने कुसरून घेते. असं मी अगोदरच बटाटे शिजवून ठेवले होते मी. थोडासा गरम मसाला टाकून घेते, कारण चव लागण्यासाठी. बटाटा झाले काढून घेते, बटाटा झाले ताटात गार व्हायला काढून घेते. हो का ही पाव आहे. पाव आता मला काय हो का चाकून कापायला येत नाही, मी आपलं इळीनं कापून घेते. असा पाव असा कापून घेतला आहे. सगळं पाव मी परत असंच कापून घेते. एक तुम्हाला लावून धावते. हे हाय पुदिन्याची चटणी, अशी सगळी लावून घेते पुदिन्याची चटणी. दुसऱ्या बाजूला लावते शेंगाची चटणी. हो का अशी. आता हे का ह्याच्यावर ठेवते. हे असं बटाटो हे दोन्ही असं जुळवून ठेवते. हो का असं सगळं पाव मी असं भरून घेते. मी सगळं पाव भरून घेतलेत. आता पीठ भिजायला ठेवलं, भिजले का बघते. ह्यात सोडा टाकायचं नाही, गरम तेल टाकून घेते. 2 चमचे तेल टाकून घेते, म्हणजे सोडा टाकायची गरज नाही. खायला टेस्टी लागतो वडापाव. म्हणून नेहमी असं तेल वतायचं पिठात. काढून घेतलं असं पातळ करायचं पीठ. हो का असं बुडवते आणि तेलात सोडते. तेल तापले, तेलात सोडून घेते. एक एकच सोडून घेते. कढई बारकी आहे माझी, त्याच्यावरनं तेल सोडते जरा. असं पलटी करून घेते. असं काहीतरी घरच्या घरी करून घालावं त्यांना म्हणूनसाठी आज मी उलटा वडापाव केला आहे बघा. काहीतरी एक नवीन पदार्थ केल्यावर घरच्याशीला आवडते, म्हणून त्यासाठी मी आज हे उलटा वडापाव केला आहे. असा चांगला लाल कलर येतोवर ह्याला तळून घेते मी. हो का कायम साधा तर वडापाव करूनच खातो, पण नाशिकचा फेमस असा आहे ही उलटा वडापाव. आज आपण ती करणार आहे घरच्यांसाठी खास. चांगलं तळ काढून घेते. हो का कायम साधा तर वडापाव करूनच खातो, पण नाशिकचा फेमस असा आहे ही उलटा वडापाव. आज आपण ती करणार आहे घरच्यांसाठी खास. तेलात टाकलं का असं धरायचं, जरा 1 सेकंद धरायचं. हे असं त्याच्यावर तेल सोडायचं आणि मग पलटायचं. असं हे पण तळलं आहे, आपण काढून घेऊया.
तुम्ही पण केला नसला उलटा वडापाव कधी तर तुम्ही पण एक वेळेस करून बघा. खायला लय चवीला चांगला लागतो. आपण वडापाव करतो कसं करतो, वडा तळतो आणि पावात घालून खातो. पण ही उलटा वडापाव तसा नाही. ह्यात चटणी लावायची, पुदिन्याची चटणी लावायची, शेंगाची चटणी लावायची आणि ती बटाट्याचं सारण केलेलं ह्या पावात भरायचं आहे आणि ही पावच बेसनात घालून तळायचा आहे. म्हणून ह्याला म्हणते ती उलटा वडापाव. खायला पण छान लागत असेल. आता आम्ही काय आताच करायला लागलो आहे. तुम्ही पण तुमच्या लेकराशीला आता हे का सुट्ट्या लागल्या त्या लेकरं लय असं म्हणजे कडकड करते ती. असं काहीतरी नवीन करून दिलं ना काहीतरी खायला तर शांत बसते ती. लेकरांसाठीच खास आहे बघा ही करायला लागली मी पण. हे का त्याच्यासोबत अशा मिरच्या तळून घ्यायच्या. मीठ लागल्या जाते चांगलं. गरम गरम आहे त्यावर टाकून घ्या. आम्ही केला आहे आज उलटा वडापाव. आम्ही केलेली उलटा वडापाव जरी तुम्हाला आवडला तुम्ही करा. तुम्ही करून बघा. करून बघा. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमधून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही कधी असा उलटा वडापाव केला नसेल तर तुम्ही मला कमेंटमधून सांगा. तुम्ही केला नसेल किंवा करून ह्याच्या आधी खाल्ला असेल तरी पण मला सांगा. दावते तुम्हाला. हे बघा, हे का वरनं असं कडक 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 झालं आहे, आतनं असं मऊ झालं आहे खायला. ही वडा खायला लई छान लागते. तुम्ही सुद्धा एक वेळ नक्की करून बघा. आणि गरम गरमच खायला घ्या. छान लागतं. श्वास वतायचा असा आणि एक मिरची आणि श्वास वतून नक्कीच खावा. छान आहे बाळा.